तर आज मस्त आपण बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत। बिर्याणी तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची खाल्लीच असेल, तर एकदम फ्लेवरफुल आणि चविष्ट अशी बिर्याणी जी घरच्यांना खरंच खूप आवडेल। ही वेगळी बिर्याणी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि तुम्ही ट्राय कराल याची गॅरंटी आहे मला। तर पहिल्यांदा एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे दही। तर इथे मी पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने 4-5 चमचे दही घेतले। साधारण अर्धी वाटी आपल्याला दही लागेल। त्याच्यामध्ये हे मसाले घातलेत। मसाल्यांमध्ये मी घेतलं होतं घरचा थोडासा मसाला, घरचा मसाला नसेल तरीही चालेल, बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला, गोडा मसाला, कसुरी मेथी, मीठ, हळद एकदम किंचित घातली आहे। नंतर त्याच्यात 1 चमचा भरून अद्रक लसूणची घरचीच पेस्ट, म्हणजे मी घरीच बनवली होती ती पेस्ट घातली आहे। भाज्या इथं मी वाफवून घेतलेत, पनीर सोडलं तर, म्हणजे फ्लावर, फरसबी, गाजर आणि सिमला मिरची हे वाफवून घेतलेलं आहे। फक्त पनीरच कच्चं आहे। वाफवण्याचं कारण असंच की मला असं वाटलं की पटकीनी आपली बिर्याणी होईल आणि मी आज घरी उकडीचे मोदक बनवले होते, स्टीमर तयार होता म्हणून म्हटलं की लवकर बनवण्यासाठी वाफवून घेऊयात। त्याच्यामध्ये थोडेसे मी काजू देखील घातलेले आहेत आणि ह्या भाज्या वाफवल्यामुळे आपली बिर्याणी एकदम क्विक होते। हा झाला भाज्यांचा मसाला रेडी। आता आपण काय करूयात, राईस घेऊयात। तर मला बिर्याणीमध्ये भाज्या जास्त प्रमाणात आवडतात म्हणून मी राईसचं प्रमाण ते कमी घेते। 1 कप राईस घेतलेला आहे मी। तुम्ही इथं 1.5 कप किंवा 2 कप राईस वापरू शकता तुमच्या अंदाजाने। हा राईस छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 पाण्याने, कारण तुम्ही पाहू शकता याचा कलर किती, म्हणजे असं जोपर्यंत हा कलर छान होत नाही, म्हणजे तांदूळ स्वच्छ होत नाही तोपर्यंत याला धुवून घ्यायचा आहे। आणि नंतर इथं 10 ते 15 मिनिटं आपला राईस आहे तो सोक करायला ठेवायचा आहे। नंतर एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलंय, थोडंसं गरम झालं की त्यात तमालपत्र आणि खडे मसाले घातलेत, मीठ घातलंय आणि 1 चमचा तूप। याला छान उकळी आली की आपला राईस तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे। इथं 70% राईस शिजवून घ्यायचा आहे, पण कधी कधी आपल्याला असं होतं ना अति घाई, तर तसंच मी काय केलं 50%च फक्त शिजवला, कारण मी असा विचार केला की छान असा फ्लेवर राईसमध्ये यावा म्हणून मी थोडासाच राईस शिजवला। म्हणजे राईस असा आपल्याला उकळून घ्यायचा छान, पाणी एक्स्ट्रा राहिलं पाहिजे। आणि जर तुम्हाला फ्लेवरफुल बिर्याणी पाहिजे असेल तर 50% राईस शिजवायचा आहे आणि जास्त प्रमाणात शिजवला तरी चालेल, कारण आपण सेम जशी बिर्याणी मिळते एकदम तसा नाही बनवणार, एकदम मसालेदार छान असा राईस बनला पाहिजे म्हणून मी 50% शिजवला। नंतर एक मोठी कढई घेतली, त्याच्यामध्ये अर्धी वाटी तरी तेल, म्हणजे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच लागतं। मोठ्या साईजचा एक कांदा घेतला, त्याला छान तळून घेतला। नंतर मी 2 टोमॅटो घातले, तिथं टोमॅटोची प्युरी देखील घालू शकता किंवा स्किप पण करू शकता, प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे। आम्हाला घरामध्ये सगळ्यांना टोमॅटो खूप आवडतो म्हणून मी प्रत्येक गोष्टीत टोमॅटो टाकते, त्यामुळे इथं मी जास्त प्रमाणात टोमॅटो टाकलेला आहे। छान टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये ह्या भाज्या घालायच्यात। आता भाज्या शिजण्यासाठी जास्त वेळ काही लागणार नाही आपल्याला, फक्त परतून घ्यायच्या आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं। तर इथं वाटाणे राहिले होते माझे घालायचे म्हणून मी इथं फ्रोझन वाटाणा घातलेला आहे, तर ते तुम्ही आवडीनुसार घाला। तर साधारण अर्धी वाटी इथं वाटाणा मी घातलेला आहे। आता थोडंसं फक्त याला तेल सुटेपर्यंत साईडने आपण परतून घेऊयात आणि नंतर मग याच्यामध्ये राईस घालायचा आहे। तुम्ही इथं जो तळलेला कांदा आहे तो एक्स्ट्रा देखील म्हणजे वरतून टाकू शकता। आणि ही आहे ती काजूची पेस्ट। तर मी काय केलं होतं, काजू पण भिजायला घातले होते आणि म्हणजे साधारण 5-6 काजू मी भिजायला घातले होते, त्याची पेस्ट बनवली। कारण जी थिक ग्रेव्हीसारखी, जसं आपण रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर ते भाजी कशी खातो तशा प्रकारे छान अशी बिर्याणीला चव यावी म्हणून मी इथं काजूची जी पेस्ट आहे ती घातलेली आहे। तर हा राईस आता याच्यामध्ये घालायचा आणि बस फक्त एक लेअर ठेवायची। जसं की मी सांगितलं, मी राईसचं प्रमाण कमी वापरलंय म्हणून फक्त वरतून एकच लेअर लावलेली। त्याच्यामध्ये आता घालूयात केशरचं दूध, थोडंसं तूप घालायचं आहे। तुपाने छान असं म्हणजे वास येतो। जर तुमच्याकडं पुदिना असेल तर नक्कीच वापरा, माझ्याकडं नव्हता म्हणून मी नाही घातलेला। तर 1 चमचा भरून तूप घातले आणि ह्याला झाकून ठेवायचं आहे एकदम कमी फ्लेमवरती राईस शिजेपर्यंत। तर तुम्ही पाहू शकता राईस छान शिजलेला आहे आणि हे जे ड्रॉप आहेत कलरचे ती मी माझ्याकडं केक करते त्यामुळे मी 2-3 ड्रॉप घातले होते, ऑप्शनल आहेत, नाहीत घातलं तरी चालेल। मस्त एकदम फ्लेवरफुल बिर्याणी तयार झालेली आहे। याच्याबरोबर तुम्हाला बाकी काहीही सर्व करायची गरज नाही, तुम्ही असाही हा राईस खाऊ शकता।
खूप छान अप्रतिम आणि चविष्ट झाला होता, कारण मसाले सगळे त्या राईसमध्ये उतरले होते. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका.